होत असताना पहिलाच बॉल स्टेप आउट कव्हरच्या डोक्यावरून एक सक्सेसफुल कव्हर ड्राइव्ह आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. क्या बात आहे. सुरुवात अगदी जबरदस्त केलेल्या. हायेस्ट स्कोर जो संघ बनवेल तो जाईल अंतिम 12 मध्ये. हवेमध्ये असेल बॉल लॉंग ऑफ मध्ये अडकला जातोय. मोठा मासा गळाला. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम मोरबेला. खेळाडू बाद. जबरदस्त फलंदाजी. अगदी सगळ्यांची मन जिंकणारी फलंदाजी करत होता, परंतु त्यानंतर त्याची फलंदाजी असं वाटलं की टिकून राहील, तसं नाही. फलंदाज बाद झाला. तिथे धक्का बसला त्यांना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजीसाठी येत आहेत. तर स्वप्नील वाघेला आपण पाहतोय आणि देखील अटॅकच दाखवला होता मागील मॅच मध्ये. क्या बात आहे. काय चेंडू राहिला. परफ्यूम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर अगदी नाका जवळून इथे आपण चेंडू जाताना पाहिला. विकेट किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची जोखीम झाली नाहीये. पहिला धक्का जरूर त्यांना बसलेला आहे आणि त्यानंतर त्या धक्क्यापासून आता त्यांना सावरायचं आहे. मैदानामध्ये आलेले फलंदाज आपण पाहतोय इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना चांगला खेळ करताना खेळाडू. अव्वलचा बॉल फिल्डिंग साठी. फिल्डर तिथे त्यांना चकवा देत बॉल सीमारेषा पार आलाय. खणखणीत हा चौकार. हायेस्ट स्कोर जो संघ बनवेल त्यांना बाय मिळेल. नेक्स्ट राऊंड साठी क्वालिफिकेशन असणार आहे. अंतिम 12 मध्ये जाण्याचं स्वप्न इथून हायेस्ट स्कोर बनवलं तर तुमचं साकार होणार. शेकोटी विजवा बघा. ती शेकोटी पेटवली. त्यांना विनंती आहे शेकोटी विजवा, अन्यथा धूर येईल मैदानामध्ये. एकूण धावा झाल्यात 14 रन ऑन बोर्ड. आतापर्यंतची धावसंख्या टीमची आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडे चेंजेस आता इथे करावे लागतील. पहिलं षटक संपलं जातं. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकूण धावा जमा केल्यात 14. जिथे 14 धावा जमा करत असताना एक गड्याचा मोबदला. विनोद वाघे बाद झाला. विजय फसाले आणि सुमित वाघे दोन फलंदाज खेळतायत. स्वप्नील वाघे या फलंदाजांना खेळताना पाहतो. एकूण धावा झाल्यात 14. एक गड्याचा मोबदला. मोरबे वर्सेस मोदर. एम वर्सेस एम. म आणि म या दोघांमध्ये युद्ध. दोन क्रिकेट संघामध्ये तुंबल युद्ध. अभेद्य भेदिक भेदणारा खेळ. पोलादी निर्धार आमचा असुर बळांची खंत नसे आणि क्रिकेटच्या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. अरे मरण मारुणी पुढे निघालो गर्भतयांचा. कोण हरी रणफंदीची जात आमची. कोण आम्हा भयभीत करी. नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत. आपण चलतोय मैदानाच्या आतमध्ये जिथे आपल्याला पाहायला मिळत आहे एक जबरदस्त असा क्रिकेटचा सामना. ज्या सामन्यामध्ये आपण सुरुवात मोठ्या फटक्यानिशी झाली. त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलवरती बॅकअप म्हणून विकेट मिळाली. त्यानंतर चौकार आला. त्यानंतर आपण पाहिलं पुन्हा परत एक चौकार त्यांनी दाखवला आणि शेवट डॉट बॉलनं केला होता खेळाडूनं. धावा फलकावरती एकूण झाल्यात आता 14. योगेश पारधी दुसरं षटक मोदर टीमच्या माध्यमातून तयार झालेला आहे. यावेळचा बॉल फटका हवेत.
फिल्डर तिकडे आणि आरोळ्या सांगून जात आहेत मोदर संघाला मिळाली आहे विकेट. योगेशला सफलता सह हा दुसरा धक्का टीम मोरबेला. विकेट, मोठे फटके, चित्त थरार थरार नाट्य मैदानाच्या आतमध्ये. टेनिस क्रिकेट म्हटलं तर ऊन सावली येतेच, भरती ओटी येतेच आणि आज एक वेगळेच रंग दाखवतो टेनिस क्रिकेट. पाहूयात कशा पद्धतीनं. जास्त वेळ घेऊ नका, टाइम अलर्ट आहे याची देखील दखल घ्या. 3 ओव्हरची मॅच आहे. हाय स्कोर करणारा संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल. शेकोटी करणारे जे प्रेक्षक होते ना, पाहतो मैदानामध्ये दूर आलाय ना, ते तुमची पराक्रम आहेत. स्पर्धा भरवण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे वेगळं सांगायची गरज नाहीये. मिड ऑफ मध्ये बॉल, फिल्डर तिकडे, चांगली फिल्डिंग, योगेश पारदेची यॉर्कर लेंथची गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण इथे खेळ देखील पाहतोय. बॅकअप देणं खूप महत्वाचं आहे आणि ते बॅकअपची गरज आहे इथून गोलंदाजी करणाऱ्या मोदर संघाला. धावा झाल्याच चांगल्या मी म्हणेन आतापर्यंत. हा फटका टॅपिंग क्रिकेट लॉंग ऑनच्या रिझन मध्ये अगदी बॉल जातोय. फिल्डर तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळत आहे. धावा चोरण्याचा धाडस नक्कीच दाखवतात. प्रत्येक बॉल वरती करंट, ऊर्जा आणि प्रत्येक बॉल मध्ये एक वेगळं पण पाहायला मिळतं काढूनच्या अंतर्गत. चांगली खेळाची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण पाहतात. एकूण धावफलकावरती 16 रन्स पण आतापर्यंतची धावसंख्या. टीम मोरबे पहिल्या आपमध्ये फलंदाजी करत्या आणि त्या फलंदाजीच्या जोरावरती आता आपण त्यांना खेळताना देखील बघत आहोत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा योगेश आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी दुसरं षटक मार्गस्थ असताना ओव्हर द विकेटनं. गुड लाईन स्पॉट, अपटी बार बॉल, स्वर्गीय बापू नारकणे यांचा मंत्र आणि त्यानंतर वेगासह उसली या बॉलला प्राप्त होत्या. आवाज येतोय. आज मोदर संघाचे प्रेक्षक जोमात आहेत. चायनीजचं सेवन झालेलं आहे, त्याच्यासोबत पेय देखील झालेलं असणार आहे. नाईट स्पर्धा म्हटलं तर मग काही प्रेक्षक याच गोष्टीसाठी येतात. जयवंतदादांना खास करून याचा अनुभव आहे, कारण की त्यांनी नाईट स्पर्धा ठेवलेल्या आहेत, नक्की दुसऱ्या गोष्टीचा अनुभव. इव्हन तोही असेल की नसेल. येस या नो. तुर्ताच या गोष्टीची आपण रजा घेऊ, मैदानाच्या आतमध्ये जाऊ. एकूण धावा झाल्यात 18 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत. धावसंख्या फळकावरती लागलेल्या धावा. ओहो हो हो हो, क्या बात आहे. हा फटका चांगला आणि या फटक्यावरती रिझल्ट आलाय खणखणीत, सणसणीत. टीम मोरबेसाठी आल्हाददायक चौकार. शेवटचा चेंडू होता जिथे 4 रन्स आल्या. षटकारासह टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. 11च्या सरासरीने चालल्यात. जिथे पहिलं षटक 14 धावांचं राहिलं, या षटकामध्ये थोडंसं बॅकअप मिळालं. जिथे 3 चेंडूमध्ये 2 आल्या होत्या, शेवटच्या 3 चेंडूमध्ये आल्या 6. आणि अशा पद्धतीनं त्या धावा उभारत असताना आपण पाहतो शेवटचा अंतिम षटक आता बाकी असेल आणि तिथून खेळाडू तयार असतील खेळण्यासाठी. कशा पद्धतीने खेळतील पाहणं खूप महत्वाचं आणि त्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊ. शेवटचं एक षटक कुठल्या गोलंदाजावरती आता इथून जबाबदारी देतील हाही प्रश्न आहे, आणि कोण असा गोलंदाज असेल जो संघासाठी बॅकअप देईल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आतापर्यंत 11च्या सरासरीने चालत. फलंदाजी चांगली झाल्या. विकेट जरूर पडल्या मोरबे संघाच्या, परंतु त्या विकेट पडल्या असता देखील आपण पाहतोय की त्यांनी बॅकअप देखील दिलेला. फलंदाजी देखील चांगली होता. हा फटका अवैध तिकडे फिल्डर त्यांच्या डोक्यावरतून बॉल फिल्डिंग करत असताना कव्हरचा रिझनचा फिल्डर जाऊन बॉलला बॅकअप देतो.
फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून चांगली पाहायला मिळतं. पेट्रोलियम करत असताना धावा घेत असताना एकूण धावा धावफलकावरती आता वाढीस आलेल्या आहेत. एकूण धावा धावफलकावरती लागतात त्या म्हणजेच 24 धावा 24 रन पण आतापर्यंतची धावसंख्या टीमची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होईल. काहीशी चेंडू शिल्लक. अंतिम चरण. पहिल्या सत्रामधला खेळ पूर्वार्ध आणि पूर्वार्धामध्ये फलंदाजी सुरू. चांगला चेंडू गुडलँड स्पॉट वरती आपटी बार बॉल आणि प्रेशराइज क्रिकेट. आवाज आपण पाहिला तर मोंदर संघाचे प्रेक्षक आज खूप करतात. वेगळ्याच लयमध्ये आहेत मोंदर संघाचे खेळाडू. एकदा जोरदार आवाज झाला पाहिजे मोंदरकर. नाही येत स्फूर्तीले नाही येत आवाज आलाच नाही. इथे चेंडू सरळ बॅटनं खेळला आहे. गॅप मधून तिकडे फिल्डर जाऊन बॉल वरती नक्कीच चांगली परिक्रमा साधतात. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतात. फिल्डिंगची गरज आहे. तालांची आतिषबाजी मोरबे संघाला देखील सपोर्ट करण्यासाठी खूप सारे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. आंबेर संघ आज भरपूर खुश झाला कारण की त्यांना प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळाला त्याबद्दल त्यांनी चर्चा देखील केली. संघनायकानं बाईट दिली होती. हे असतात दर्दी प्रेक्षक आणि असे दर्दी प्रेक्षक ज्यावेळी स्पर्धेला लागतात ना त्यावेळी स्पर्धा चरणशी गेला. हा आवाज आहे मोंदरचा. एकूण धावफलकावरती 26. सामना होणार आहे खैरवाडी आणि आंबेरपाडा. पुढील सामना टॉस साठी या. खैरवाडी आणि आंबेरपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉस साठी या. वाईटचा इशारा. इट्स अ वाईट बॉल कॉल. अतिरिक्त रन मिळेल आता टीमला. यस याला कुठं धरून पण चला स्पीडअप करायचंय. पंचांचा निर्णय अंतिम असेल यावरती आपण लक्ष केंद्रित करायचं. चला स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. धावा धावफलकावरती झाल्यात 27 टोटल. शेवटचा इथून बॉल शिल्लक असणार आहेत 2. चला खैरवाडी संघ तुमचा संघ ना किती पाठवा. आंबेरपाडाचा इथे कॅप्टन आलेला आहे. खैरवाडी टीम तुमचा कॅप्टन इथे पाठवा. प्रेक्षकांकडून समीक्षकांकडून चर्चा झालेली आहे की हा सामना जर झाला तर मग रोमांचक सामना होणार आहे. इथे हा चेंडू आडव्या पट्ट्यानं खेळलेत. मिड विकेटच्या रिझन मध्ये 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी गेलेत. जोरदार 2 धावा चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण करतात. जबरदस्त खेळाची भूमिका आपण त्यांच्या अंतर्गत पाहत आहोत. तिथे टीमच्या टोटल मध्ये धावा येतात. एकूण धावा झाल्यात 29. शेवटचा अंतिम 1 बॉल पहिल्या चरणातील शिल्लक असेल. कसा घडणार खेळ पाहण्यासाठी आपण जाणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. हा फटका चांगला हव्याता. फिल्डर तिकडे पोहोचल्यात योगेश आणि शेवटच्या बॉल वरती जल्लोषाचं वातावरण अर्थातच टिपलाय झेल आणि संपुष्टात आणलाय मोरबे टीमच्या बॅट्समनचा खेळ. फलंदाज बाद त्यासोबत इनिंगचा देखील खेळ समाप्त. पहिलं सत्र संपलं जाईल. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या एकूण 29 बनल्या. 30चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. इथून जो संघ जिंकेल तो अंतिम 12 मध्ये दाखल होईल आणि त्यांचा इथून अंतिम 12 मध्ये दाखल होण्याचं स्वप्न साकार होणार आहे. या खेळ मात्र संघ नाही. कुठला संघ असेल येणारी काल आणि वेळ आपल्याला सांगेल. 3 षटकांची मॅच आहे आणि नक्कीच सेकंड हाफ मध्ये आपण जाणार आहोत. तोपर्यंत घेऊयात छोटासा ब्रेक. इनिंग ब्रेक मध्ये आपण करूयात टॉस. आंबेरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे खैरवाडी. दोघांमध्ये टॉस. हवी टू गो. टेल इज अ कॉल अँड इट्स अ टेल. यस टॉस जिंकलाय आंबेरपाडा. फलंदाजी स्वीकारल्या. गोलंदाजीचा निर्णय त्यांचा. स्पीडअप करा. मैदानामध्ये लगेच एंटर करा. टीम मोरबे डिफेंड करायच्या 30 बनवल्यात 29. सेकंड हाफचा खेळ चालू होणार वॉर्मअप मैदानामध्ये आणि दुसऱ्या बाजूनं दुसरा संघ देखील आता इनॅक्शन मध्ये येण्यासाठी होणार तयार. चेंडूची पूर्तता करा. वेळेला तुर्ताच एक छोटीशी रजा घेऊ आणि जाऊयात डीजे नाना खंडवे.
सचिन लांगे, तुमचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आम्ही अमरकडे पाठवून देतोय. परत असंच करा. एवढी मोठी स्पर्धा आहे, जायला पाहिजे ना. आवाज दिला होता, मी स्वतः आवाज दिलाय सचिन लांगे. येस अमरकडे आम्ही देतोय. गाडी भेटली ना, सायकल गाडी का ती पण अमरलाच घ्यायला सांगा. चला स्पीडअप करा, मैदानामध्ये आपण जाऊ. सॉरी बट नियमांचं उल्लंघन करू नका अशी विनंती मी करेन. आणि आयोजकांकडून खरं तर या सुनावण्या होत्या, मी फक्त तुमच्यापर्यंत मांडण्याचाच प्रयत्न केलेला आहे. मैदानामध्ये घेऊन चलेन पुन्हा एकदा, जिथे आपण सामना पाहणार आहोत. मोदर वर्सेस मोरबे, म वर्सेस म, एम वर्सेस एम. दोघांमध्ये मोठी बॅटल आपल्याला इथं पाहायला मिळतं. आज या स्पर्धेसाठी आपण आवाज ऐकला स्वप्नील हवाली, छान आवाज. अगदी आपण त्यांच्या मुखातून आज समालोचन ऐकलं. यंगस्टर आहेत, समालोचन शिकतायत. गेल्या 2 वर्षापासून त्यांचा आवाज आपण पाहतो, या परिसरामध्ये घुमतोय. त्यासोबत या गावचा आवाज, एक शिक्षित असं व्यक्तिमत्व. अर्थातच आमचे प्रकाश, त्यांचा आपण आवाज ऐकला. त्यानंतर आपण नानू सांबरे यांना देखील ऐकलं. त्यांनी देखील छान खरं तर आज वक्तव्य केलं या स्पर्धेमध्ये. जॉबचा शेड्यूल आहे त्यामुळे प्रकाश नानू थोडा कमी वेळ देतात, परंतु प्रकाश आहेत आमच्यासोबत अजूनही. आय नीड मोर स्पेस असं त्यांनी सांगितलेलं आहे. किती जागा हवी आम्ही नक्की देऊ, किती स्पेस पाहिजे ते आम्ही नक्की सांगू. मॅच मध्ये धावा पाहिजे 30, आणि त्या 30चा पाठलाग करत असताना मैदानामध्ये योगेश पारधी नावाचं वादळ आता घोंगावता आलाय. हा अजून एक दर्जेदार चौकार चौकार चौकार. जय जय महाराज. क्या बात आहे. एक उडवला होता मिड विकेट मध्ये, तर एक उडवला लॉंग ऑन मध्ये, आणि फलंदाजी पाहायला मिळतात. फ्रंट फुटला गेलेत. आता पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 1 रन घेतली. दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा प्रयत्न नकार बाजूने दिला जाता. धावा घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. सिंगल डबल न खेळ सुरू मैदानाच्या आतमध्ये. धावांची इन्व्हेस्टमेंट आपण पहिल्या आपमध्ये पाहिली, जिथे 29 बनवल्या 30चं टार्गेट ठेवलं. आता 30चा पाठलाग करत असताना मैदानामध्ये 9 आतापर्यंत त्यांनी जमा केलेल्या. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणी चषक या स्पर्धेचे नामकरण. प्रकाश जोधातील नाईट क्रिकेटची स्पर्धा 13, 14, 15, 16, 17 आणि 18 फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही 19ला पण ठेवली असती, पण शिवजयंती एवढे संघ होते स्पर्धेमध्ये. हा चेंडू गुडलँड स्पॉट वरती आपण पाहतो. नक्की चांगला चेंडू पाहायला मिळालेला आहे. असे येणारे डॉट बॉल थोडासा प्रेशर क्रिएट करतील यात तीळ मात्र शंका नाहीये, परंतु हवेत डॉट बॉल मोरबे टीम साठी तो कारनामा कोण करेल हेही पाहणं तितकंच महत्वाचं. थंडी थोडी कमी आहे अजून, 2 दिवसामध्ये तिचा प्रकोप दिसेल, पण शेकोट्या का लागतायत. एक बियर घ्या स्ट्रॉंग, बरोबर थंडी उडून जाईल. शेकोटू पेटवापेक्षा मी सांगेन बियर घ्या. गावटे अजून बेस्ट. मवाची हवेमध्ये बॉल, फटका चांगला, फिल्डर तिकडे, आणि हा झेल इथे टिपला जात आहे. पहिला धक्का टीम मोहदरला, फलंदाज बाद. दादा ती शेकोटी विजव, ज्यांना दारू हवे असेल ना त्यांनी त्या शेकोटीवर जाऊन मुता, आम्ही तुम्हाला दारू पाजू. मॅचकडे जाईन घेऊन असं बोलायला काहीच वाटतं, परंतु असं कृत्य करू नका की जेणेकरून खेळाडूंना कुठली इजा होईल, कारण की दूर आला तर त्यांना त्रास होतो. आम्हाला काहीच नाही, आम्ही बोलू शकतो इथून मायक्रोफोनवरून,
मॅच कडे घेऊन जाईन राईट हँडेड बॅट्समन, न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट. हा चेंडू फुलर लेनचा बॉल, पंचांकडून बी मार्कचा इशारा. इट्स अ नो बॉल कॉल. गेट रेडी फॉर द फ्रीट नाव. आता संधी असेल फ्रीटची. कसा खेळेल फलंदाज, लायसन असेल खुला. फक्त रनआउटचीच विकेट इथे गृहीत धरली जाईल. बाकी सगळ्या गोष्टी इंची विकेट गृहीत धरली जाणार नाही. या मॅच कडे जातोय त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय एक दर्जेदार असा सामना आपल्या सगळ्यांच्या भेटीला, जिथे मोदर वर्सेस मोरबे मध्ये रंगलेली ही लढत. क्या बाद आहे. इनस्विंगर बॉलर आता आणलेला व्हेरिएशनचा सिकंदर त्यांनी आता इथे इंटर केलेला आहे गोलंदाजीसाठी, आणि त्याची गोलंदाजी आपल्याला अगदी लाजनीय पाहायला मिळाली. षटक रणजित वाघेचं होतं, जिथे सुरुवात झाली होती 2 चौकारांच्या सह. वेगवान गोलंदाजी तो करत होता आणि त्यानंतर त्यानं घेतलेला एक निर्णय मागील मॅच मध्ये देखील हेच झालं. सुरुवातीच्या 2 बॉलवरती आपण आघात होताना बघितले होते. त्यानंतर मोरबे संघ आपण पाहिला की तशी ते फलंदाजी करत होते. त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी व्हेरिएशनच झाली आणि तिथे आता तोच कानमंत्र ते अंमलात आणतात. पप्प्या पारधी आमचे लाखो डीएम्स त्यांना इंस्टाग्राम वरती नियमितपणे असतात. उद्या पहिला सामना आहे पप्प्या पारधी वर्सेस कोंडीची वाडी. नाही बरं आहे. पहिला सामना आयोजकांचा, जिंकलो की बाय घ्यायला तयार आणि त्यानंतर लगेच आम्ही सामने पण कव्हर करायला तयार. वेळेवरती जर खेळला तरच बाय मिळेल ना. कधी कधी असं होतं की दूधवाल्याच्या घरात दूध नसतं, दूधवाल्याच्या घरात भेटतो कोराच्या. आयोजकांची टीम पहिला सामना असताना आयोजकच गायब असतात. आम्ही इथं गेलो होतो आदाईमध्ये. आदाईचा सामना होता पेंदरशी. पेंदर संघ 9:30 ला आला, आयोजक नाही. पेंदर संघ गेला पालीला खेळायला. म्हटलं आता आम्ही शेवटला येतो. पप्या उद्या टीमला गोला करा आणि पहिलं इथं आणा. अड्ड्यात नवीन खरेदी. का बात आहे. इथे काय चाललंय या खेळाडूचं. आता हा दुसरा नो बॉल पाहायला मिळतो. या खर तर इनिंग मधील दुसरा नो बॉल आहे, षटकातील पहिला. अगली प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहिलं ना तर फुल जोमात आहे. तिकडे एक आपण येलो कुर्ता परिधान करून प्रेक्षक पाहतो, ज्यांनी फेटा बांधलेला. शेकोटी विजवतात ती. इथे हा फटका चांगला, दर्जेदार स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पार. समजो नंतर. सध्या मी गृहीत धरतो की सामना रोमांचक होईल. एकूण धावा झाल्या धाव फलकावरती 17, 17 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंतची धाव संख्या. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट ना चेंडू पुन्हा एकदा लाऊडली अपील पंचांकडे गेले होत्या. पंचांनी फेटाळून लावल्या. अपिलीमध्ये विश्वासाची कमी आहे आणि उत्साह जास्त होता. त्याच गोष्टीचा फायदा उचलत असताना नक्कीच अपील करणं देखील क्रिकेटचा नियम आहे. लॉ नंबर 26 सांगून जातो की अपील तुम्ही करायचे. विदाउट अपील ना LBW पंचांनी बाद दिलं जात नसतं. पंच देखील त्या अपीलीची अपेक्षा करत असतात. अपील घेणं हा खेळाडूचा गुणधर्म आहे, परंतु LBW साठी, वाईट साठी अपील घेऊ नका. मारील घे, थोडा वेळ घे. इथे आपण पाहतोय हा चेंडू स्लोवर यॉर्कर तिथे रिलीज केला होता. धावा चोरत असताना सिंगल डबल खेळ सुरू. प्रेक्षक वर्ग बघा किती जोमात आहेत. प्रेक्षक वर्ग असावेत तर असे फुल मज्जा घेतात त्या मॅचची. सपोर्ट केला जातो. अजून जर 2 गोट जर आले ना तर मग अजून चेअरअप पाहायला मिळेल. मोदर वर्सेस मोरबे मॅच आहे. एकूण धावा झाला धाव फलकावरती 20. टार्गेट चेस करायचं 30 आणि आता गरज आहे 10 धावांची. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी. बरोबर आहे, मामांचं अगदी बरोबर आहे. मारित राहा. 9-10 तस का 20. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज.
योगेश नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. हा चेंडू चांगला आहे. आता दबाव पडत आहे, प्रेशर इथं क्रिएट केला जातोय. आता 8-10. मामा एक आवाज द्या. 8-10 8-10. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. हा चेंडू फटका गॅप मधून मारायचा प्रयत्न. फिल्डर तिकडे छान फिल्डिंग. 1 रन दुसऱ्या धावेसाठी वेगानं गेलेत आणि धाव कंप्लीट केली जात्या. ही धाव कंप्लीट केली जात्या. योगेशनं म्हणाला पल आणि तिथे पल काढावा लागला खेळाडूला. इवन जर हा मी म्हणेन चांगल्या पद्धतीनं जर फिल्डिंग केली असती ना तर नक्कीच इथे विकेट देखील झाली असती. 2 धावा इथे पूर्ण करतात. समीकरणामध्ये आता बदल घडत आहे. जिथे 8 धावाचं समीकरण होतं तिथे आता 7 आणि 8चं समीकरण येऊन बसलेलं. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. डॉट बॉल मॅच मध्ये रोमांच भरेल तर चांगला फटका मॅच मध्ये मोहनदर संघाला ताकदवर परिस्थितीमध्ये नेऊन सोडेल आणि तोच येतोय. परंतु फिल्डिंग छान, परंतु फिल्डिंग तितकीच छान पाहायला मिळतं. धावा वाचवल्या टीम साठी. इथे आल्या 2 आणि या 2 सह आता समीकरणामध्ये घडलेला बदल तर धावा धाव फलकावरती लागल्या टोटल 24. आता उर्वरित 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. तयार होईल गोलंदाजीसाठी. शेवटचं अंतिम षटक. सोमनाथ वरती जबाबदारी. इन स्विंगर आउट स्विंगर हा गोलंदाज, वेगवान हा गोलंदाज. तिन्ही गोष्टी या खेळाडूला चांगल्या पद्धतीने येतात. परंतु योगेश कधी म्हटला तर तितक्याच ताकदीचा फलंदाज. त्याच्यासाठी बॉल आणि अगदी मामांच्या हाकेला आता तो पुरून उरलाय. मामा फायनली त्यानं मारलाय. So beautiful, so elegant, just looking like a wow. Nunca le cae que she rock your world.